माझं नाव आहे माही सावंत। तर हा माझा ब्लॉग फर्स्ट वाला ब्लॉग आहे। तर मग मला ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की मी कल्याणवरून मालवणला चालली आहे, ते पण फक्त एका लग्नाच्या इव्हेंटसाठी। तर मग तुम्हाला समजणारच आहे काय मजा आहे, कशी आहे। तर ब्लॉग पुढे कंटिन्यू ठेवा, भेटूया। हॅलो गाईज, आता वाजले रात्रीचे 3:30 आणि आम्ही सध्या इंदापूरला आहे आणि इथून आम्हाला आता संगमेश्वरला जायचं। तर आता आमची हालत अशी खराब आहे गाडीमध्ये, तर आमचे पाय दुखायला लागले। आता इथून संगमेश्वरला जाईपर्यंत काय हालत फक्त विचार करा। त्याच्यामध्ये अर्ध्या जणांची तर झोप पण झाली आमच्या आणि आम्ही बसून गाणी ऑपरेट करतोय, मी आणि मम्मी। तर बघू आता पुढे अजून काय काय सफरिंग करावं लागतोय। ब्लॉग कंटिन्यू ठेवा। तर हाय गाईज, तर आता आम्ही आलोय गावी। आता म्हणजे सकाळी 8 वाजताच आलोय आणि आता वाजले दुपारचे 4। आम्हाला काही काम नसल्यासारखं आम्ही आता टाइमपास काय म्हणून तर करवंदा काढायला आलोय आणि ते पण इतका स्ट्रगल करतोय त्या एका करवंदासाठी। तर तुम्ही बघू शकता इथे इतकं छान निसर्ग आहे, पण तो सध्या सुना सुना पडलाय, पाऊस नाही आहे म्हणून। तर मी तुम्हाला दाखवते, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा, इथे आणखीन मजा पण भेटेल तुम्हाला बघायला। तर गाईज हॅव फन, एवढंच सांगेन। तर गाईज करवंद काढायच्या नादात आमच्या पोरी जाऊन काट्यात बसल्यात, बघू शकता तुम्ही। काट्यातून ते बाहेर उत्पन्न होत आहेत, थोड्या वेळाने त्या प्रकट होणार आहेत। काटे रुपतायत त्यांना, तरीही त्यांचा विश्वास आहे की नाही भाई आम्ही आज करवंदा घेऊनच जाणार घरी। त्यांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जाणार आहे, कारण की ते एक पण करवंदा आहेच नाही आणि त्याच्यात पण ह्या पोरींना वाटतंय का आम्हाला काहीतरी भेटेल। हां, असं पण ना, जे काय भेटलं ते आमच्याच पोटात जाणार आहे। त्याच्यामध्ये आम्हाला काही एक प्रॉब्लेम नाहीये। इथे फक्त करवंदासाठी वर्ल्ड वॉर 3 चालू होणार आहे। हवरच लोक करवंदासाठी। लावू ते खोपा दाखव। काढून काय भेटतं तुम्हाला? तेच एवढं खाऊन काय करणार आहे? जसं आमच्या इथे खाण्यासाठी हवरे लोक आहेत, तसं आमच्या इथे 2 कपल्स पण आहेत। ते लोक सदा ना कदा एकत्रच असतात, नाही कधी सेपरेट होत, नाही कधी भांडणं होत। विचार करतो दोघांमध्ये एक बायको करून द्यायची, म्हणजे तेव्हा कुठेतरी जाऊन तरी भांडणं होतील की भाई ती तुझी नाही माझी आहे करून। आता आम्ही घरी चाललोय, करवंदा काढून झाली। आता आम्ही खूप जास्तच वैतागलो त्याच्यामुळे, आणि आता घरी जाऊन आणखीन बाकीची पण तयारी करायची आहे। उद्या हळदीसाठी संगमेश्वरवरून मालवणला जायचं आहे। मग आता बघू आता तिकडे किती अजून स्ट्रगल होत आहे ते। तर आता आम्ही कालचा ट्रॅव्हलिंग तरी रात्रीचा केला, उद्याचा ट्रॅव्हलिंग दिवसाचा आहे।
आणि रात्री किती काय झालं तरी हळदीपर्यंत पोचायचं आहे. तो आमच्यासाठी मोठं टास्किंग आहे. तर बघू आता. सो गाईस कंटिन्यू ठेवा, तुम्हाला समजतच राहील. माझ्याकडून हे तुला गिफ्ट. कसं वाटतंय सांग? खूप छान. नक्की? हो. टेन्शन घेऊ नको, मी ते परत घेणार आहे. तर हाय गाईस, आता आमची तयारी करून झाली आहे. घरातून निघतो आहे मालवणला जायला. तयारी चालली आहे घरातल्यांची. मी आवरून पटकन बसून घेतलं आहे बिकॉज नंतर लेट नको व्हायला. आता डॅडी गेलेत गाडी साफ करायला. गाडी वगैरे क्लीन करू आणि पटकन निघू. तुम्हाला दाखवते घरातल्यांची किती घाई चालू आहे ती. तर हाय गाईज, आम्ही आता हळदीसाठी तयार झालो आहे आणि थोड्या वेळात हळदीतच चालू होणार आहे. मी तुम्हाला दाखवते मालवणची हळद कशी असते. हळद लागली, हळद लागली.
गाईस आता मी तयार झालोय लग्नाला जायला. तर बघू सर्व तयारी पुढे. तुझ्या गळ्यात काय घातलेस मग तू? पण संध्यान काय घातला नाही मग?